नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मीही मजेत आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे, जो व्हिडिओ मी दिसतोय तुम्हाला की काहीतरी स्पेशल असं वाटत असेल की माझ्या फॅमिली ब्लॉगच्या व्यतिरिक्त जो आहे तो आजचा ब्लॉग आहे. तर आमची जी एक संस्था आहे, साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था, ज्याची संस्थापक अध्यक्षा जी आहेत ती आहे आमची ताई, म्हणजे एकदम प्रतिभाशाली व्यक्तिमत्व सुष्मिता रमेश लांडगे. तर ताईंनी ह्या संस्थे थ्रू आम्ही जर 10 जणी आहोत, तर त्या संस्थेचे काम बघत असतो ताईच्या अंडर. ताईच्या हाताखाली आम्ही त्या काम करत असतो. तर ताईने जी संस्था चालू केलेली आहे, त्या संस्थेअंतर्गत आम्ही गुलाबाई भोंडला म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर त्या कार्यक्रमाचा जो पूर्ण व्हिडिओ जो आहे, तो व्लॉग जो आहे, तो मी आज बनवलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे सगळ्यात प्रमुख अतिथी ज्या होत्या, ज्या सन्माननीय नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, ज्यांचा परिचय म्हणजे त्यांच्या नावातच त्यांचा पूर्ण परिचय आलेला आहे. वेगळा परिचय द्यायची गरजच नाही आहे. असं एक प्रतिभाशाली, अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, यांचा सहवास आमच्या कार्यक्रमाला लाभला. अतिशय चांगला दिवस होता आमच्यासाठी की सीमाताई प्रमुख अतिथी म्हणून आमच्या कार्यक्रमात आल्या. आणि तसेच बाकीचे जे होते, काही प्रमुख अतिथी जे होते, त्यांनीही आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आमच्या कार्यक्रमाची जी आहे ती खूप चांगली शोभा वाढवली. साई सिद्धी बहुउद्देशीय संस्थे थ्रू होणारा जो कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यक्तींमुळे जे आहे त्या कार्यक्रमाला अतिशय शोभा आली. आणि त्यांच्या सहवासामुळे ह्या कार्यक्रमाची अतिशय चांगली म्हणजे कार्यक्रम आम्ही पार पाडू शकलो. तर पहिले तर जे आहे ते प्रमुख अतिथी जे होते आमचे सगळे, त्यांच्या थ्रू त्यांच्याकडून आम्ही दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पहिले पार पाडला. तर पहिले माननीय सन्माननीय सीमाताई हिरे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याच्यानंतर आमची प्रतिभाशाली आणि आमचा अतिशय उत्साह आणि स्वाभिमान वाढवणारी एक व्यक्ती म्हणजे सुष्मिताताई. तर अतिशय एक खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आहे तिचं, की तिच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं. आणि एक स्त्री म्हणून जगण्याचा जो अभिमान आहे ना, तो तिच्यामुळे आम्हाला कुठेतरी असा चांगलं प्राऊड फील होत असतं. तर तिनेही दीप प्रज्वलन केलं. आणि बाकीचे जे आहेत सगळे जे सन्माननीय व्यासपीठावरचे जेवढे काही सन्माननीय अतिथी होते, त्या सगळ्यांनी दीप प्रज्वलन करून आणि ह्या कार्यक्रमाची अतिशय चांगली अशी शोभा वाढवली होती. तर ह्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा जो उद्देश होता तो होता की बायकांना जो आहे ना, तो एक त्यांचं जे लहानपण आहे, जे 15-16 वर्षाच्या मुली ज्या पहिले गुलाबाई म्हणून एक कार्यक्रम केला जायचा, की त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे घरोघरी गुलाबाई बसलेल्या असायच्या आणि मुली त्या कार्यक्रमाला एकमेकींच्या घरी जाऊन गुलाबाईचा प्रसाद वगैरे ओळखायच्या. तर पहिले सीमाताईंचा जो आहे सत्कार जो आहे तो सुष्मिताताईच्या हस्ते करण्यात आला. आणि आम्ही जे 10 जणं आहोत, जे पूर्ण संस्थेचे साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था जी आहे, तर तिचे मेंबर्स आहोत आम्ही. तर आम्ही सगळ्यांनीही मिळून प्रत्येक आलेल्या अतिथींचा सत्कार केला. त्यांना एक छोटंसं गुलाबाचं फूल देऊन, शॉल देऊन त्यांचा मानसन्मान केला. अतिशय प्राऊड मोमेंट होती माझ्यासाठी ही गोष्ट, की मीही एका अशा संस्थेची म्हणजे सदस्य आहे की ज्याच्या थ्रू मीही महिलांसाठी काहीतरी करू शकते आहे, किंवा थोडंफार प्रमाणात का होईना सोशल वर्क जे आहे, बायकांसाठीचं जे आहे, काही महिलांसाठीचं जे वर्क आहे तेही मी करते कुठेतरी. तरी थँक्यू सुष्मिताताई, तू मला ह्या संस्थेचा एक सदस्य म्हणून याच्यात इन्व्हॉल्व केलंस, तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर आरती कचरे, जी चांगली फ्रेंड आहे माझी, तर तीही आणि माझ्यासोबत आहे. तर चांगली गोष्ट आहे की माझ्या आयुष्यात अशा खूप साऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे सिरियसली खूप जास्त गोष्टी मला हे झाल्यात. आणि त्याच्यानंतर जे आहे तर प्रमुख अतिथींनी जे आहे तर महिलांसाठी थोडंसं 2 शब्द जे आहेत ते बोलून आणि त्यांचा उत्साह वाढवला, त्यांना प्रोत्साहन दिलं. धन्यवाद ताई, धन्यवाद. आणि कार्यक्रमामध्ये पाहुणे आपण बरेच आमंत्रित. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला उपस्थित असलेल्या आपल्या नाशिक पश्चिमच्या आपल्या लाडक्या आमदार सीमाताई, तसेच त्यांच्या कन्या रश्मीताई, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला सगळ्या या कार्यक्रमाला येता आलं अशा आपल्या सुष्मिताताई, उपस्थित मंचावर सर्व माझ्या भगिनी आणि समोर साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था. आणि त्याच्यानंतर सुष्मिताताईंनी अतिशय सुंदर असं महिलांसाठी जे 2 शब्द जी ती बोलली ना, ते खरोखर खूप महत्त्वाचे होते.
की एका म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात मानसिकदृष्ट्या तिला त्या प्रत्येक सक्षम भूमिकेत झाल्या नाही पाहिजे. थोडासा वेळ काढून तर या दृष्टीने तिने आमचं पुढचं स्वतःसाठी पाऊल जगणं आहे. खरंच खूप आणि महत्त्वाचं असतं. महिलांच्या विविध सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आमचं हे 3रं वर्ष आहे. आम्ही गुलाबाई भांडला हा कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत सीमा देवदास आणि त्यांच्या सगळ्या ह्या मैत्रिणी ह्या मला खूप सहकार्य करत असतात. आणि असं म्हणतात की कुछ कर दिखाओ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. ते तत्व मी एक ठेवलं. आणि त्याच्यानंतर जे आहे ना ते अतिशय सुंदर असा ग्रुप आहे जो त्या इंद्रधनुष्य नाव आहे. त्या 7 मैत्रिणी ज्या आहेत त्या 7 मैत्रिणींचा हा ग्रुप आहे. अतिशय सुंदर असं बाईचं रोजचं जीवन आणि त्याच्यानंतर तिने तिच्या स्वतःसाठी काढलेल्या विरंगुळाचे क्षण ह्या सगळ्यांचं जे आहे ते अतिशय सुंदर अशा गाण्यांमधून ना पारंपरिक नृत्यामधून पारंपरिक वेशभूषेमधून अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ही गोष्ट करून दाखवली. खूप छान वाटत होतं. आणि कोण म्हणतं की ह्या कार्यक्रमामध्ये कोण म्हणतं असं की एक बाई दुसऱ्या बाईला सपोर्ट नाही करू शकत किंवा तिला चांगलं हे नाही करू शकत. तर पहिली गोष्ट आज जे आहे त्या आजचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सगळ्या महिलाच आहेत आणि सगळ्या महिलांनी मिळूनच हा कार्यक्रम कुठेतरी पार पाडलेला आहे. मग त्या प्रेक्षक असतील किंवा कार्यक्रम करणाऱ्या असतील किंवा आम्ही संस्थेचे जे सगळ्याजणी आहोत सभासद आहोत किंवा सदस्य आहोत ते आम्ही संस्थेमधल्यांनी असेल किंवा सगळं असेल. एक कार्यक्रम जरी एक ऑर्गनाईज जरी कार्यक्रम एक व्यक्ती करतं पण त्याला सपोर्ट करणाऱ्या अशा खूप सगळ्या गोष्टी लोक पाहिजे असतात. तर आजचा जो हे होता ना तर हा अतिशय चुकीचा हे ठरलेला आहे की एक महिला दुसऱ्या महिलेला खरोखर प्रोत्साहन देऊ शकते तिला सपोर्ट करू शकते हे या कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे. कारण की सगळ्या महिला वर्गाने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आमचं गाणं होतं एक सुंदरसं असं गुलाबाईचं पारंपरिक गाणं की ज्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं होतं की पहिले जेव्हा माहेरी जायचं असायचं तर तेव्हा मूळ लावलं जायचं की माहेरी पाठवा म्हणून. तर ते माहेरी पाठवताना लगेचच सुनेला किंवा त्या स्त्रीला लगेचच माहेरी जाता नाही यायचं. तर तिला सगळ्यांची परमिशन घ्यावी लागायची. तिला दीर जेठ सासू सासरे पती ह्या सगळ्यांची परमिशन घेऊन मग तिला कुठेतरी माहेरी जायला मिळायचं. तर गुलाबाईचं हे जे गाणं होतं हे पारंपरिक गाणं की हे सगळं दाखवलं गेलं त्या गाण्यामधून की एका स्त्रीसाठी पहिले जे होतं ते माहेरी जाण्याची जी ओढ होती ती किती जास्त असायची पण तरीही तिला जे कुठेतरी सगळ्यांना विचारून वगैरे ज्या गोष्टी कराव्या लागायच्या. तर हे जे हे जे गाणं होतं पारंपरिकरित्या त्याच्यात आम्ही छोटासा सहभाग दिलेला होता. वेळ खूप कमी मिळाला होता तरीही आम्ही सगळ्यांनी खूप छान ते गाणं निभावून नेलं आणि खूप छान वाटत होतं की असं काहीतरी आपण जी परंपरा आहे जी आपल्या महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे तर तिचा एक छोटासा का होईना प्रात्यक्षिक जे आहे ते आजही आपण दाखवू शकलो. आणि ते गाणं आम्ही हे करून आणि छान स्टेजवर पूर्णपणे त्या एका छोट्याशा गाण्यातून आम्ही पूर्णपणे त्या गुलाबाईचं नक्की काय कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय होती ती ते छोट्याशा गाण्यातनं दाखवून दिलेली. आणि आता जवळ या रेषेच्या
त्याच्यानंतर जे आहे तर पहिले जे लहानपणी खेळले जायचे तळ्यात मळ्यात हा जो खेळ होता तो लहानपणी खूप जास्त खेळला जायचा. तर आज जे आहे ना आजच्या त्या कार्यक्रमात होत्या ना तर महिलांना विसरून जायचं होतं की त्या सांसारिक बायका आहेत, लग्न झालेले आहेत, त्यांना मुलं बाळं आहेत. तर आजचा कार्यक्रम जो होता तर आज फक्त एकच लक्षात ठेवते की आता तुम्ही 16 वर्षाच्या मुली आहात, ज्यांना खूप नाचायचं आहे, बागडायचं आहे, खूप मस्ती करायची आहे, खेळायचं आहे, बस एवढंच एक लक्षात ठेवून आणि हे सगळं कार्यक्रम करण्यात आलेला होता. आणि सिरियसली सगळ्या महिला वर्गाने इतकं छान स्वतःला हे केलं ना की खरंच त्या विसरल्या होत्या एका स्टेजला की त्या खरोखरच लहान मुलीच आहे 16 वर्षाच्या. अशाच पद्धतीने सगळ्याजणी त्याच्यामध्ये नाचत होत्या, बागडत होत्या, झिम्मा फुगडी खेळत होत्या. आणि ज्यांना जे जे वाटत होतं म्हणजे हे असं व्यासपीठ होतं ना ताईनी आज खुलं करून दिलेलं सगळ्या महिलांसाठी की ज्या समोर बसलेल्या महिला होत्या ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं त्या सगळ्यांपैकी कोणीही येऊन स्टेजवर त्यांना जे काही आवडतं, त्यांना नाचायला आवडते, झिम्मा खेळायला आवडतोय, फुगडी खेळायला आवडते, त्यांना गुलाबाईची गाणी म्हणायला आवडत आहेत, तर ते सगळं करण्यासाठी त्यांना मुभा होती. आणि ह्या सगळ्यांना खूप सारे पारितोषिक देण्यात आलेले होते, सगळ्यांना बक्षिसं देण्यात आलेले होते, बक्षिसांची अक्षरशः लयलूट करण्यात आलेली होती. आणि सगळ्यात पहिलं बक्षीस जे होतं पैठणीचं, तर सहस्रबुद्धे म्हणून एक ज्या मावशी होत्या जवळपास 60-65-70 वयाच्या त्या मावशी, 60-65 वयाच्या त्या मावशी, त्यांनी पहिलं बक्षीस जिंकलं होतं गुलाबाईचं. अतिशय सुंदर असं गाणं म्हणून त्यांनी पैठणी जिंकली होती. खूप कौतुक वाटत होतं की ह्या वयातसुद्धा त्यांनी गुलाबाईचं इतकं सुंदर गाणं म्हटलं होतं. आणि खूप आनंदाने अगदी त्या एवढ्या उत्साहाने त्या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही सभासद जेवढे सदस्य होतो तेवढ्यांना आम्हाला सन्मानचिन्ह देण्यात आलं होतं की एवढा छान कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला. आणि कार्यक्रमाची जी सांगता झाली ती अतिशय सुंदर होती. सगळ्यांनी छानपैकी जे संबळ जे असतं त्याच्यावर आम्ही सगळ्याजणी मनसोक्त नाचलो. जेवढ्या जणी थांबल्या, जेवढ्यांना नाचायचं होतं तेवढ्या जणी छानपैकी नाचलो. अतिशय आनंदात आणि उत्साहात खूप हा कार्यक्रम पार पाडला. तर थँक्यू सुष्मिता ताई, तुझ्यामुळे महिला वर्गाला आज इतका आनंदात आणि सुंदर असा दिवस त्यांचा गेला की वर्षभर त्या ह्या सगळ्या आठवणी लक्षात ठेवतील आणि आनंदात जगतील असं. ते हे सगळं आपण कुठेतरी करून देणं खूप गरजेचं असतं. तर थँक्यू सो मच. आणि मी ह्या साई सिद्धी बहुउद्देशीय संस्थेची एक सदस्य आहे, त्याच्यामुळे मला खूप प्राऊड फील होतं आहे. तर असेच माझे जे ब्लॉग्स आहेत ते तुम्ही प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. थँक्यू सो मच.